मुंबईमध्ये 26/11 हल्ला आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। ग्लोबल पीस ऑनर्स 2025 या कार्यक्रमाचं आयोजन झालं। अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दिव्यास फाउंडेशनकडून आता कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे। या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहीदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शाहरुख खान, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि इतर सेलिब्रिटींनी हजेरी लावली असल्याचंही पाहायला मिळालं। ज्या प्रकारे पुन्हा एकदा आमच्याकडे आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न झाला, या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत। मुंबईकर असो किंवा प्रत्येक भारतीय नागरिक असो, हा नेहमी सजग असला पाहिजे, अलर्ट असला पाहिजे आणि म्हणूनच हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। मुख्यमंत्री इकडे आहेत, पण त्यांच्या घरच्या होम मिनिस्टर अमृता वहिनीच आहेत, बरोबर आहे ना? आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, होम मिनिस्टर आहेत, परंतु घरी अमृता वहिनीच होम मिनिस्टर आहेत, हे देवेंद्रजी नाकारू शकत नाही। पुढे एक महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये धारावीमध्ये अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता अमित साटम यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे, शिवाय आंदोलन केलेलं आहे। अमित साटम यांच्याकडून काँग्रेस आमदार असलम शेख यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेलं होतं। काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अमित साटम यांच्या विरोधात हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले, जोरदार घोषणाबाजीही केली। ब्रेकिंग न्यूज। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध आता गुन्हा दाखल झालेला आहे। अर्णवला रेल्वेमध्ये मारहाण करणाऱ्या अज्ञातांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळतेय। बातमी मोठी आहे। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला। मराठी बोलण्याच्या वादातून अर्णव खैरेला अज्ञातांकडून मारहाण करण्यात आलेली आणि या मानसिक तणावातून अर्णव खैरे यांना आत्महत्या केलेली होती। या प्रकरणी आता अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय। एक महत्त्वाची बातमी पाहूयात। फडणवीस शिंदेंमध्ये कोणताही दुरावा नाही आहे, कारण मुंबईतील कार्यक्रमाला दोघांची देखील हजेरी आहे। पाहायला मिळते ही हजेरी आणि दोघांमधील खुर्च्या नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यासाठी या आरक्षित होत्या। मुंबईत 26/11 आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी दिव्यज फाउंडेशनकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेसह अनेक दिग्गज व्यक्ती हे उपस्थित होते। अमृता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। महिलेनं चक्क ट्रेनमध्येच मॅगी बनवल्याचा व्हिडिओ समोर आलाय। रेल्वेत ज्वलनशील वस्तूंवर बंदी असताना सुद्धा महिलेचा प्रताप हा व्हिडिओतून समोर आलाय। मध्य रेल्वे प्रशासनाकडून कारवाईची शक्यता आहे। एका महिलेनं ट्रेनमध्ये चक्क मॅगी बनवली। ट्रेनमध्ये ज्वलनशील पदार्थांवर बंदी असताना सुद्धा या महिलेनं हा प्रताप केलेला आणि या संदर्भात आता मध्य रेल्वेकडून कारवाईची सुद्धा शक्यता आहे।